अनेक आजारावरती त्या ठिकाणी सर्पदंशासारखा आजार मंत्री महोदय ज्याला इंजेक्शन 40 ते 30 हजार रुपये किंमत आहे, त्यामुळं डॉक्टर त्या ठिकाणी घेत नाहीत आणि त्यांना पेशंटला दाखल करून घेत नाहीत। नंतर आत्महत्या ज्याची केलेली केस आहे त्याला देखील या योजनेमध्ये समाविष्ट मंत्री महोदय होत नाही। मग अनेक त्या ठिकाणी अडचणी येतात। मग अपेंडिक्स सारखे नेत्र सर्जन किंवा छोट्या छोट्या शस्त्रक्रिया देखील आपल्या इथं करायच्या असतील तर ओपीडी वरती त्या ठिकाणी प्रतीक्षा आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये वेळ लागतो। आणि दुसऱ्या बाजूला आपण जे फक्त सरकारी रुग्णालयातच ह्या योजना चालतायत, मग खाजगी रुग्णालयात ह्या योजना चालल्या तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये देखील याची सोय होईल। परंतु सोलापूरचा एक उदाहरणार्थ सांगतो, सोलापूरचे समन्वय म्हणून नागराज गुजरे म्हणून आहेत, तर ते हॉस्पिटलवाल्याकडनं 10 ते 15 हजार रुपये घेतल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांना तुमची योजना चालवायची आहे तर एवढे पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी हप्ता मागतात। तर माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे की या नागराज गुजरेला आज आपण तात्काळ निलंबित करावे आणि असे जे काही प्रकार होत आहेत ह्याच्यामुळं जे खाजगी हॉस्पिटलवाले आहेत ते आपली योजना घ्यायला तयार नाहीत आणि मग प्रत्येक ठिकाणी मग काहीतरी क्युरी काढतो, नोटीस करतो आणि मग अशा माध्यमातून गोरगरीब रुग्णांना ह्याचा उपयोग होत नाही आणि मग अनेक त्या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर रुग्णांना त्या ठिकाणी बेड नाहीत म्हणून हॉस्पिटल सांगतात का तर वरची लोक आपली समन्वय आहेत ही त्या ठिकाणी हप्तेखोरी करतायत। तर याला आपण निलंबित करणार का? आणि जे आपण आता उत्तरामध्ये सांगितलंय की 2339 आजारावरती त्या ठिकाणी उपचार होतो, पण प्रत्यक्षात मात्र तेवढ्या प्रमाणात तिथं उपचार मिळत नाही। काही ठराविकच गोष्टीला उपचार होतो आणि बाकीच्या गोष्टीला रेफर केलं जातं, कारण आपल्याकडे आयसीयूची सोय नाही, आपल्याकडे व्हेंटिलेटर नसतात। त्याच्यामध्ये आपण या अधिकाऱ्याला या समन्वयाला सस्पेंड करणार का? आणि सर्पदंश आणि आत्महत्या याच्यासाठी सर्पदंशसाठी पॅकेज वाढवणार का आणि आत्महत्याला यामध्ये समाविष्ट करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित पाटील साहेबांनी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या एकूण कामकाजामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यातल्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरच्या संदर्भात तक्रार केली आहे। मला असं वाटतं की या संदर्भात महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही लोकांना एकही रुपये न देता सगळे मोफत उपचार देण्याची जबाबदारी असणारी राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। अशा योजनेमध्ये जो कोण चुकीचं काम करत असेल त्याच्यावरती तात्काळ कारवाई आम्ही करू। आजच्या आपल्या सूचनेप्रमाणे 1 आठवड्याभरामध्ये याची चौकशी करून तात्काळ आम्ही आज त्याचा चार्ज काढून घेऊ आम्ही आणि चौकशी बघून त्याच्यावरती कारवाई करू। ठीक आहे, बोला। अध्यक्ष महोदय, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। माझे 2च स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने आहेत। मी वारंवार या सदनामध्ये हा प्रश्न उपस्थित करतोय। या संदर्भात एक बैठकी झाली असं मला कळलं। या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतली रुग्णालय मुंबईमध्ये आणि विशेषतः उपनगरामध्ये अत्यंत कमी, एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी रुग्णालय आहेत। त्यामुळे माझा पहिला प्रश्न आहे की उपनगरांमधली या योजनेच्या अंतर्गतली रुग्णालय वाढवण्याकरता राज्य सरकार काही विशेष प्रयत्न करणार का? क्रमांक 1। आणि रुग्णालय याच्यामध्ये येण्याकरता फार उत्सुक नसतात, याचं कारण असं आहे की आपले जे याच्याकरता जे रेट आहेत हे राज्याकरताचे एक समान दर आहेत, पण मुंबई आणि MMR रिजनमधल्या हॉस्पिटलच्या दृष्टीने हे रेट अत्यंत कमी आहेत। म्हणजे उदाहरण द्यायचं तर एन्जिओप्लास्टीचे आपण 65,000 रुपये देतो आणि मुंबई सारख्या शहरामध्ये सर्रास याचे 2 लाख रुपये आकारले जातात। त्यामुळे मुंबई आणि MMR रिजन ठिकाणाकरता काही विशेष रेटचं